नमस्कार, मी अनिल काशीनाथ मुरावणे आज आपल्यासमोर इयत्ता 5वी विषय गणित शिष्यवृत्तीच्या दृष्टिकोनातून गुणाकार हा जो घटक आहे या घटकावर आधारित त्या गुणाकाराचे काही सर्वांगीण नियम यांचा अभ्यास आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता आपण प्रत्येक नियमानुसार या ठिकाणी त्यांची उदाहरणे पाहत जाऊ। पहिला गुणाकाराचा नियम आहे आधी मुळात गुणाकार ही संकल्पनाच म्हणजे एक त्याचा नियम आहे। गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। आता कसं काय तर बघा, उदाहरण आपण एखादं घेतलं, आपण आता चित्राच्या रूपामध्ये एक उदाहरण घेऊया। समजा काही फुलं आहेत, दोन फुलांचा एक गट या दोन फुलांचा एक गट या दोन फुलांचा एक गट अशा प्रकारे या ठिकाणी 4 गट आपल्याला दिलेले आहेत। किती गट? 4 गट। पहिल्या गटात फुले किती? 2, दुसऱ्या गटात फुले 2, तिसऱ्या गटात फुले 2, चौथ्या गटात फुले 2। आता या 2ची मी काय केली? बेरीज केली असता या 4ही गटातील एकूण फुलं किती हे आपल्याला या ठिकाणी मिळतील। आता म्हणजे या ठिकाणी बघा 2, प्रत्येक गटात फुलं किती? 2। तर ह्या 2ची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजेच 8। 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8। आता हेच आपल्याला गुणाकाराच्या रूपात कसे मांडता येईल बघा। एका गटात फुले किती? 2। असे गट किती? 1 2 3 4 गट किती? 4। या दोघांचा गुणाकार म्हणजेच 2 चौक 8। या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल की गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। एखाद्या संख्येची पुन्हा पुन्हा मग ती किती वेळा केली ही बेरीज म्हणजेच गुणाकार। दुसरे एक उदाहरण पाहूया याच्यामध्येच बघा। प्रत्येकी 3 पेन 5 जणांकडे आहेत। 5 जणांकडे आहेत तर एकूण पेन किती? आता या ठिकाणी प्रत्येकी 3 पेन 5 जणांकडे आहे म्हणजे एकाकडे किती पेन? 3, दुसऱ्याकडे 3, तिसऱ्याकडे 3, चौथ्याकडे 3 आणि 5व्याकडे 3 असे 5 जणांकडे 3 3 3 3 प्रमाणे पेन आहे। म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर 3 3 3 3 3 ची 5 वेळा पुन्हा पुन्हा बेरीज केली आहे। म्हणजे 3 3 6 3 9 3 12 3 15 या ठिकाणी बेरीज किती आली? 15। आता हेच आपल्याला गुणाकारात रूपात मांडताना प्रत्येकाकडे पेन किती? 3। किती जणांकडे पेन आहेत? 5 जणांकडे। म्हणून 3 गुणिले 5 बरोबर 3 × 5 = 15। म्हणजे आपण जी पुन्हा पुन्हा बेरीज केली त्याचंच उत्तर 15। तेच गुणाकाराच्या रूपात मांडल्यावर 3 पेन प्रत्येकी 3 पेन 5 जणांकडे आहेत म्हणजे 3 गुणिले 5 बरोबर सुद्धा 15। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा जास्त वेळा लिहून बेरीज करायची गरज लागत नाही। हे गुणाकाराचा पहिला नियम। आता आपण दुसरा नियम पाहू। गुणाकार म्हणजे एकावरून अनेकाची किंमत काढणे। गुणाकाराचं एक वैशिष्ट्य आहे, गुणाकार शाब्दिक उदाहरण जेव्हा ठरवत असतो त्यावेळी त्या शाब्दिक उदाहरणात ते उदाहरण गुणाकाराचं आहे की भागाकाराचं आहे की बेरीजचं आहे की वजाबाकी आहे हे ठरवण्यासाठी काही नियम महत्वाचे आहेत। त्याच्यामध्ये गुणाकार हा एका संख्येवरून अनेकांची आपल्याला किंमत काढता येते। म्हणजे बघा, एका पेरूची किंमत 15 रुपये आहे तर अशा 9 पेरूंची किंमत किती?
आता या ठिकाणी हे जे गणित विचारलेलं आहे याच्यामध्ये काय म्हटलंय, एका पेरूची किंमत 15 रुपये आहे, तर अशा 9 पेरूंची किंमत किती. आपल्याला एका पेरूच्या किमतीवरून 9 पेरूंची किंमत काढायची आहे. इथं एक पेरू किती रुपयाला आहे, 15. असे 9 पेरू बरोबर किती, म्हणजेच या ठिकाणी एकावरून अनेकाची किंमत, एकावरून अनेकाची किंमत, एका पेरूची किंमत 15, असे पेरू 9, म्हणजेच या ठिकाणी 15 गुणिले 9. आता हा गुणाकार जर 15चा पाडापाठ असेल तर आपल्याला या ठिकाणी पटकन करता येतो. 15 9 135. जर एखाद्याला पाडापाठ नसतील, 9 पर्यंत पाडेपाठ असतील तर ह्या 9ने गुणू शकता. इकडून गुणाकार केला, पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला गुणलं किंवा दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला गुणलं तर गुणाकाराचं उत्तर बदलत नाही. 9 5 45, चले 4, 9 1 9, 9 4 13. म्हणजे या ठिकाणी 9 पेरूंची किंमत किती, 135 रुपये. आता आपल्याला गुणाकाराचा तिसरा नियम पाहायचा आहे. गुणाकार क्रिया अचूक येण्यासाठी सर्वांना 9 पर्यंतचे पाढे तोंडपाठ यायला हवे. जर तुम्हाला 9 पर्यंतचे पाढे पाठ असतील तर तुम्ही गुणाकाराचं कोणतंही दिलेलं उदाहरण आपण पटकन सोडवू शकतो. आता उदाहरणार्थ 4335 गुणिले 24. आता या ठिकाणी 24चा पाडापाठ करायची काही गरज नाही. जर आपल्याला 9 पर्यंत पाडेपाठ असतील तर गुणाकार आपल्याला पटकन करता येतो. आता हे करण्यासाठी बघा, आता या ठिकाणी 2 आणि 4 हे 2 अंक दिलेत, म्हणजे 24ने याला गुणायचं आहे 4335 ला. मग हे गुणत असताना पहिला आपल्याला 4चा पाडा म्हणजे 4ने या ठिकाणी या प्रत्येक अंकाला गुणायचं आहे. म्हणजे 4ने पहिल्यांदा 5 ला, 4ने 3 ला, 4ने 3 ला, परत 4ने 4 ला. पहिल्यांदा 4ने 5 ला गुणू, 4 5 20, 20ला एकक स्थानी 0, हातच्याले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 13, 14, 14तला 4 आला इथे, हातच्याला 1, 4 त्रिक 12, 12 आणि 1 13, 13तला 3 इथे घेतला, हातचा राहिला 1, 4 चौक 16, 16 आणि 1 17. आता या ठिकाणी मी डायरेक्ट 17 इथे लिहिले, इकडे लिहायची गरज नाही कारण पुढे अंक नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट लिहिले. आता गंमत पहा, ज्यावेळी आपण दुसऱ्या संख्येने गुणत असतो, म्हणजे या ठिकाणी हा 2 आहे, हा 2 दशक स्थानी आहे. 2 दशक स्थानी म्हणजेच याचा अर्थ 20. या ठिकाणी 20ने याला गुणायचं आहे आणि 20 न गुणायचं आहे, म्हणजेच हा जो 0 आहे तो या 0च्या खाली ऑटोमॅटिक येणार. कारण 0ने कोणत्याही, तो आपण पुढे नियम पाहणार आहोत, 0ने कोणत्याही संख्येला गुणल्यावर उत्तर 0 येतं. म्हणून इथं आपण ह्या 0चा गुणाकाराचे या ठिकाणी एक दशक स्थान 1 ठेवला. दशक स्थान 1 घर सोडून पुढे आपण गुणाकाराचं उत्तर लिहायचं. म्हणून कारण का आपण 1 घर सोडून पुढच्या घराने आपण गुणतोय, म्हणून आपण 1 घर पुढे सोडून उत्तर लिहा. 2 5 10, चला 1, 2 त्रिक 6, 6 आणि 1 7, 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8. यांची काय करायची ते गुणाकारात बेरीज. एवढं मात्र लक्षात ठेवा, गुणाकार करताना गुणाकार केलेल्या उत्तरांची बेरीज करायची असते आणि भागाकार करताना भागाकारामध्ये वजाबाकी क्रिया येते. 0 आणि 0 0, 4 4, 7 आणि 3 10, चला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 6 14, 14 4, चला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इतर 9च्या पुढे 11 12 13, आता समजा स्कॉलरशिपच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला 30 पर्यंत पाढे तोंडपाठ असायला पाहिजेच. कारण बुद्धिमत्ता या घटकामध्ये आपल्याला संख्यांचे गटवार संख्या किंवा समसंबंध ह्या घटक पाहत असताना 30 पर्यंतच्या पाड्यातील संख्यांचा अंतर्भाव केलेला असतो. पण गुणाकारामध्ये अचूक येण्यासाठी 9 पर्यंतचेच पाढे तोंडपाठ असायला पाहिजे. जर 9 पर्यंतच्या पाढे जर तुम्हाला येत नसतील तर गुणाकार ही क्रिया तुम्हाला करता येणार नाही. आता पुढचा नियम पाहू. आताच मी सांगितलं होता, कोणत्याही संख्येला 0 या संख्येने गुणले असता किंवा 0ला कोणत्याही संख्येने गुणले तर गुणाकार 0 येतो. मग ते आता समजा गुणाकाराचं एखादं कोणतंही उदाहरण असू दे, 12345 गुणिले
310 गुणिले 15 गुणिले 0. आता या ठिकाणी गुणाकार किती मोठा आहे, पण इथं घाबरून जायची गरज नाही. या गुणाकारामध्ये एक संख्या 0 आहे, याचा अर्थ सगळे गुणाकार करत बसायची गरज नाही. याचं उत्तर नेहमी किती येणार, 0च. कोणत्याही संख्येला 0ने गुणले असता किंवा 0ला कोणत्याही संख्येने गुणले तर गुणाकार 0च येतो. समजा या ठिकाणी 40 गुणिले तुम्हाला 35 केले तर 0ला 5ने गुणले 5 0 0, 5 चोक 20, 3 0, परत इथं 0 आला, 3 0 0, 3 चोक 12, कारण आपण एक घर पुढे गेलो. म्हणजे 0ला कोणत्याही संख्येने गुणले असता या ठिकाणी उत्तर आपलं 0च येतं. गुणाकार कितीही मोठा देऊ द्या आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या 0ने पण जर गुणत असू तर त्याचं उत्तर 0च येतं. बाकी गुणाकार करायची गरज लागत नाही. आता आणखीन एक पुढचा नियम 5वा बघा. एक या संख्येला कोणत्याही संख्येने गुणले किंवा 1ने कोणत्याही संख्येला गुणले असता उत्तर तीच संख्या येते. आता उदाहरणार्थ बघूया. उदाहरणार्थ 412 गुणिले 1, 412 गुणिले 1, 412 1 412, तीच संख्या आली. 32 गुणिले 11, तर या ठिकाणी 32 गुणिले 11 आहे, 1 न गुणायचं आहे. 1 2 2, 1 3 3 0, 1 2 2, 1 3 3, बघा तीच संख्या येते. इथे मात्र 1 ने गुणले असता तीच संख्या येते. आता 11 ने गुंतले त्यामुळे त्या दोघांची बेरीज 2 3 2 5 3, 352. म्हणजे कोणत्याही संख्येने 1 ला गुणले किंवा 1 ने कोणत्याही संख्येला गुणले असता उत्तर तीच संख्या येते. आता आपण पुढचा नियम पाहू. बघा नियम क्रमांक 6. गुणाकारात संख्येची अदलाबदल केल्यास गुणाकाराचे उत्तर तेच येते. हा नियम पण अतिशय महत्वाचा आहे, कारण मी सुरुवातीलाच सांगितलं गुणाकार करताना पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला गुणा किंवा दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला गुणा, उत्तर बदलत नाही. आता बघा या ठिकाणी मी एक गणित घेतो. 8 गुणिले 9, उत्तर किती आलं, 9 पर्यंत पाडे आपले पाठ असलेच पाहिजेत. 9 8 72. आता मी काय केलं, या दोन अंकांची स्थानं बदलली. ही 8 इकडे घेतली, ही 9 इकडे घेतली, म्हणजेच 9 गुणिले 8. बघा 9 8 72. म्हणजे आपण या ठिकाणी अंकांची अदलाबदल केली. 8 गुणिले 9 म्हणजेच 9 गुणिले 8. ह्या दोघांचं उत्तर कसं असतं, समान, उत्तर बदलत नाही. आता हा पुढचा नियम पण अतिशय महत्वाचा आहे, कारण बऱ्याचदा आपण या नियमामध्ये नियम शिकत असताना किंवा या प्रकारची जर गणित आली तर भांबावून जातो. पूर्ण स्थानाच्या संख्येच्या पूर्ण दशक, पूर्ण शतक, पूर्ण हजार, पूर्ण लक्ष यांच्या गुणाकारात जेवढ्या शून्य असतील तेवढ्या शून्य उत्तरात लिहून उरलेल्या अंकांचा गुणाकार लिहावा. बघा आता उदाहरण देतो. पूर्ण शतक. आता पूर्ण शतक म्हणजे काय, पूर्ण 100 झालेले. एका गाठोड्यामध्ये एकूण 100 मणी, म्हणजे 100 मण्यांचं एक गाठोडं म्हणजे एक पूर्ण शतक झालं. 10 काड्यांचा एक बंडल म्हणजेच पूर्ण दशक झालं. आता तशा संख्या असतील, म्हणजे आता उदाहरणार्थ 4000 गुणिले 3000 गुणिले 200. आता हे गणित सोडवत असताना समजा मी आता उभ्या मांडणीत करूया. या ठिकाणी एक लक्षात घ्या, या ठिकाणी 4000 4 पूर्ण हजार आहेत, 3000 3 पूर्ण हजार आहेत, 200 2 पूर्ण शतक आहेत. म्हणजे पूर्ण शतक, पूर्ण दशक, पूर्ण हजार अशा जेव्हा संख्या येतात तेव्हा पूर्ण हजाराच्या संख्येच्या नंतर येणाऱ्या जेवढ्या शून्य आहेत, आता या ठिकाणी ह्या तिन्ही संख्यांमधल्या जेवढ्या शून्य आहेत त्या शून्य आपण मोजू. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण किती आले शून्य, 8. म्हणून मी 8 शून्य या ठिकाणी लिहिल्या. 3 4 5 6 7 8. आता उरलेल्या अंकांचा गुणाकार करायचा. म्हणजे आता 2 आणि 3चा गुणाकार 2 त्रिक 6. परत आता 6 ने 4 ला गुणा, 6 × 4 24.
म्हणजे या ठिकाणी जर आपण उत्तर काढायला गेलो तर 2,40,00,00,000 उत्तर या ठिकाणी उत्तर येतं 2,40,00,00,000. मग आता हा सगळ्यांचा गुणाकार आपल्याला पुन्हा करायची गरज लागली नाही. म्हणजे ज्यावेळी पूर्ण स्थानाच्या संख्या असतील, पूर्ण दशक, पूर्ण शतक, पूर्ण हजार, त्यावेळी गुणाकारात जेवढ्या शून्य असतील त्या तेवढ्या सगळ्या शून्य मोजून लिहायच्या आणि मग राहिलेल्या अंकांचा गुणाकार करायचा. असे बरेचशी गणित आपल्याला मोठी मोठी येत असतात, पण आपण ती पटकन सोडवण्यासाठी या नियमाचा वापर करायचा. आता पुढचा एक नियम बघा. 2 किंवा 2 पेक्षा जास्त अंकी गुणक असल्यास एकक स्थानचा गुण्य अंक आणि गुणक अंक यांच्या गुणाकारातील उत्तराच्या एकक स्थानचा अंक उत्तरातील एकक स्थानचाच अंक येतो. आता उदाहरणार्थ 4,358 गुणिले 35. आता या ठिकाणी 2 गुणक कोणते आहेत? 2 गुणक आहेत आणि 4,358 हे गुण्य आहे. गुण्य म्हणजे ला गुण्य. ज्या संख्येला आपण गुणतो त्याला गुण्य म्हणतात. तो आपण नियम आपण पुढे पाहणार आहोत. ज्या संख्येने गुणतो त्याला गुणक म्हणतात. आता 2 गुणक आहे, 2 पेक्षा जास्त अंकी गुणक आहेत. अशा वेळी समजा मी 5 ने 8 ला गुणलं, 5 40, 40 एक शून्य आला. तर या दोन्ही गुणाकारांचा यांचा गुणाकार केला तर येणारा एकक स्थानी हा शून्यच येतो. म्हणजे ह्या 2 अंकांचा गुणाकारामध्ये जे येणारा एकक स्थानाचा अंक आहे तोच एकक स्थानी येतो. म्हणजे 5 ने 8 ला जर गुणलं तर 5 40, तर 40 हा शून्यच हा एकक स्थानी येतो. उदाहरण दुसरं घेऊया. 3,454 गुणिले 312. या ठिकाणी 2 चौक 8. आता हेच उत्तराच्या खाली सुद्धा हाच 8 खाली उत्तराच्या खाली येणार आहे. म्हणजे पूर्ण गुणाकार करायची आपल्याला गरज लागत नाही. अशा प्रकारची गणित विचारलीत म्हणजे दिलेल्या गुणाकारामध्ये एकक स्थानी कोणता अंक येतो, कोणता अंक येईल, मग अशा वेळी आपल्याला शेवटच्या 2 एककांचा गुणाकारातून येणारा जो गुणाकार आहे त्यांचा एकक स्थानचा अंक हाच दिलेल्या पूर्ण गुणाकारामध्ये येत असतो. कारण आता इथे 2 अंक आहेत त्यामुळं हा एकक हा दशक स्थानाचा गुणाकार करताना आपण एक घर शून्य देतो, एक घर पुढे आपला गुणाकार सरकतो. इथे एकक, दशक आणि शतक 3 स्थान आहेत. एकक स्थानी 8 आला, दशक स्थानाने गुणताना एक घर पुढे गेला, शतक स्थानाने गुणताना 2 घर पुढे गेला. बघा एकक स्थानी तोच अंक राहिला, एकक स्थानी तोच अंक राहिला. गुणाकारामध्ये एकक स्थानी तोच अंक राहतो. मी इथे पूर्ण गुणाकार करत नाही कारण आपल्याला फक्त जो नियम शिकायचा तोच महत्वाचा आहे. आता आपण नियम क्रमांक 9 बघूया. गुणाकारातील उत्तरात दशक स्थानचा अंक काढताना दशक व एकक संख्यांचा तिरकस गुणाकार आणि एकक गुणाकाराचा हातचा यांच्या बेरजेतील एकक अंक असतो. आता या ठिकाणी कधी कधी आपल्याला उदाहरणात असं विचारलं जातं 4,332 गुणिले 17 या गुणाकाराच्या उत्तरात दशक स्थानी कोणता अंक येईल. आता आपल्याला या ठिकाणी स्कॉलरशिपला विचारताना असा प्रश्न विचारला जातो आणि खाली पर्याय 4 देतात, त्यातला अंक देतात, कोणता अंक येऊ शकतो. बघा 4,332 या गुणिले 17 या गुणाकाराच्या उत्तरात दशक स्थानी कोणता अंक येईल. आता या ठिकाणी आपल्याला संपूर्ण गुणाकार करायची गरज नाही. तर मी नियम काय सांगितला, ज्यावेळी असा प्रश्न विचारला असेल दशक स्थानचा अंक काढायचा असेल दशक स्थानचा, त्यावेळी शेवटचे दोन हे 2 अंक दोन्ही संख्यांमधील 2 अंक महत्वाचे आहेत. या 2 संख्येमध्ये पहिल्यांदा एककांचा गुणाकार 7 दुनी 14, 14×4 हातचाला 1. आता या ठिकाणी या दोन्ही संख्यांचा तिरकस गुणाकार करा. 7×3 21 आणि 2×2 21 आणि 2 22 23 आणि हातचा 1 24. म्हणजे या ठिकाणी 24 दशक स्थानी कोणता अंक येईल 4. आता आपण
गुणाकार प्रत्यक्ष करून पाहू. बघा 4332 गुणिले 17, 7 दुनी 14, हातच्याला 1, 7 रे 21 आणि 1 22, हातच्याले 2, 7 रे 21 आणि 2 22 23, हातच्याले 2, 7 7 चौक 28, 29 30. परत आता एक दशकाने गुणायचं आहे म्हणजे एक घर आपला गुणाकार पुढे सरकला म्हणून 1 0, 1 दुनी 2, 1 त्रिक 3, 1 तिनी 3, 1 4 4. बघा कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता येणारी संख्या तीच येते. 4332 आली. गुणाकार करू, बेरीज करू. 4 4 2 2 4, 3 3 6, 3 3, 4 3 8. आपण जर पडताळा घेतला तर आपण दशक स्थानी कोणता अंक काढला होता? 4. तोच अंक या ठिकाणी आला. म्हणजे आपल्याला पूर्ण गुणाकार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा या ठिकाणी जेव्हा दशक स्थानाचा अंक विचारला जातो, पण एक लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त 2 संख्या गुणाकार दिल्या असतील तर, 3 संख्या गुणाकार दिल्या असतील तर हा नियम वापरता येणार नाही. 2 संख्यांचा गुणाकार दिला असेल तर एकक दशक स्थानाचे जे अंक आहेत, पहिल्या एकक दशक आणि दुसऱ्या एकक दशक, या 2 स्थानाचे अंक आहेत. या अंकांचं काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा एककचा गुणाकार हातचा ठेवा, उरल्या अंकांचा तिरकस गुणाकार, यांची बेरीज आणि हातच्याची बेरीज मिळून येणारी संख्या आणि त्याच्यातून येणारा जो दशक स्थानाचा अंक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा नियम बघा, नियम क्रमांक 10 अतिशय महत्वाचा आहे. कारण सरळ व्याज, शेकडेवारी हे गणित सोडवत असताना आपल्याला गुणाकार हा घटक महत्वाचा तिथे असतो आणि ते उदाहरण समजून घेण्यासाठी किंवा लक्षात घेण्यासाठी या ठिकाणी काही 3 शब्द महत्वाचे आहेत. कोणत्याही उदाहरणात चा, ची, चे असे शब्द आल्यास ते उदाहरण गुणाकाराचे असते. काही वेळा पट, एखाद्या संख्येची पट जेव्हा आपल्याला विचारले जाते तेव्हा चा, ची, चे हे शब्द दिले जातात. म्हणजे बघा 50 ची 3 पट किती? आता हे उदाहरण जेव्हा दिले तेव्हा या उदाहरणात ची हा शब्द आला आणि ची हा शब्द आला म्हणजे ची म्हणजेच कोणती क्रिया? गुणाकार. म्हणजेच 50 ची म्हणजे गुणिले, 3 पट म्हणजे 3, 50 त्रिक 150, 3 0 0, 3 5 15 म्हणजे 150. म्हणजे ची, चा, ची, चे असे जेव्हा शब्द येतात त्यावेळी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह असतं किंवा ती क्रिया गुणाकाराची असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नियम क्रमांक 11 गुण्य आणि गुणक यामध्ये फरक जर 0 असेल तर दिलेला गुणाकार कोणत्या तरी संख्येचा वर्ग असतो. अतिशय महत्वाचा नियम आहे. रांगेतील स्थान वगैरे विचारले असता या ठिकाणी आपल्याला हा नियम वापरता येतो. उदाहरणार्थ दोन संख्यांचा गुणाकार 144 असून गुण्य व गुणक यांच्यातील फरक 0 आहे तर त्या संख्या कोणत्या? असं जेव्हा उदाहरण आपल्याला विचारलं जातं अतिशय महत्वाचं आहे, कारण ही उदाहरणे स्कॉलरशिपला विचारली जातात. 2 संख्यांचा गुणाकार 144 असून गुण्य आणि गुणक यांच्यातील फरक 0 आहे तर त्या संख्या कोणत्या? आता आपण तोच नियम बघितला. गुण्य आणि गुणक यामध्ये फरक जर 0 असेल तर दिलेला गुणाकार कोणत्या तरी संख्येचा वर्ग असतो. मग आता या ठिकाणी 2 संख्यांचा गुणाकार किती दिलाय? 144 आणि 144 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे आणि तो म्हणजेच 12चा वर्ग. म्हणजेच 12 गुणिले 12 बरोबर 144. आता ते वर्ग कसा ठरवायचा हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ते वर्ग काढण्यासाठी तुम्हाला एक शॉर्टकट पद्धत शिकवतो. 144, आता 144 आहे तर आधी शेवटून 2 चे गट पाडा. शेवटचे 2 संख्यांचा गट पाडला, पहिला 1 पडला.
पहिल्या एकचा गट जेवढी संख्या आहे 1 त्या 1चा म्हणजे 1 वर्ग येणारी संख्या म्हणजे कोणती? एकी एकी 1. पुन्हा ह्या 1 मध्ये 1 मिळवा, 1 आणि 1 2, एकातून 1 गेला 0. आता वरचा 2 जे 2 संख्यांचा गट केला तेवढ्या संख्या घ्या. आता या ठिकाणी ह्या 2वर असा एक अंक घ्या की त्या संख्येनं त्याच अंकाला गुणल्यावर 44. म्हणजे 2वर जर मी 2 घेतला तर 22 दुनी 44, म्हणजेच या ठिकाणी 22 आणि 2 44, 44 44 0, 22 आणि 2 24, 44 गेले 0. म्हणजे या ठिकाणी 144चा वर्ग 12 येतो. आपल्याला नियम महत्वाचा आहे, वर्गमूळ काढायचं हा नियम आपण अगोदर पण पाहिलेला आहे. पण जर आपल्याला 30 पर्यंतचे यासाठी 30 पर्यंतचे वर्गपाठ असणे गरजेचे आहे. 30 पर्यंतचे वर्गपाठ असतील तर तुम्हाला 30 पर्यंतच्या वर्गामधलेच गणित दिले जातात गुणाकाराची स्कॉलरशिपमध्ये. त्याच्यावरची गुणाकाराची गणित दिले जाणार नाहीत 5वीला. म्हणून 2 संख्यांचा गुणाकार 144 असल्यास आणि 2 संख्ये महत्वाचा नियम काय? गुण्य आणि गुणक म्हणजे 12 आणि 12 यांच्यातील फरक किती आला पाहिजे? 0. आणि म्हणून तो कोणत्या तरी संख्येचा वर्ग असतो. कोणतीही संख्या तेवढ्याच वेळेस घेऊन बेरीज केली तर उत्तर त्याच संख्येचा वर्ग असतो. म्हणजे उदाहरण बघूया आपण या संदर्भातलं. एका रांगेत 14 मुले अशा 14 ओळी तयार केल्या, ओळी किंवा रांगा तयार केल्या तर सर्व रांगेत एकूण मुले किती? बघा, कोणतीही संख्या तेवढ्याच वेळेस घेऊन बेरीज केली म्हणजे एका रांगेत 14 अशा रांगा किती? 14 14 14 14 14. एका रांगेत दुसऱ्या रांगेत तिसऱ्या चौथ्या 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या 10 11 12 13 14 अशा 14 रांगेमध्ये 14 मुलं 14 रांगेत आहेत. अशी जर बेरीज आपण पुन्हा पुन्हा बेरीज केली तर तो कोणत्या दिलेल्या संख्येचा वर्ग, दिलेल्या संख्येच्या वर्गा एवढी त्या संख्येचा वर्ग ही संख्या म्हणजे एकूण मुले किंवा एकूण विद्यार्थ्यांची संख्या किंवा गुणाकाराची संख्या तिथे असते. म्हणजे 14चा वर्ग 196. हा एक नियम लक्षात ठेवा. एका रांगेत 14 मुले दिली असतील आणि अशा 14 ओळी असतील तर 14चा वर्ग 196. डायरेक्ट उत्तर आपल्याला काढता येईल. मग इथे या ठिकाणी 14 बेरीज करायची गरज नाही किंवा 14 गुणिले 14 करायची पण गरज नाही. पटकन आपले जर वर्गपाठ असतील तर 14चा वर्ग 14चा वर्ग 196. म्हणजे कोणतीही संख्या तेवढ्याच वेळेस घेऊन बेरीज केली तर उत्तर त्याच संख्येचा वर्ग असतो. आता पुढचा नियम आहे 13वा. 0 1 5 6 या अंकाने त्याच अंकांना गुणल्यास एकक स्थानी तोच अंक येतो. बघा, 0 गुणिले 0 बरोबर 0, 1 गुणिले 1 बरोबर 1, 5 गुणिले 5 बरोबर 25, 6 गुणिले 6 बरोबर 36. दिलेल्या उदाहरणात दिलेल्या नियमानुसार 0 1 5 6 या चारही संख्यांनी जर आपण गुणलं, त्याच संख्येला गुणलं तर येणाऱ्या एकक स्थानी सुद्धा तोच अंक येतो. हा नियम लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि प्रश्न विचारताना असं विचारलं जातं, काही वेळा दिला जातो. उदाहरण आपण घेऊया. 3 2 चौकोन गुणिले 3 1 चौकोन बरोबर 300 पुढे 3 2 चौकोन गुणिले 3 1 चौकोन बरोबर 1,02,375.
असं जेव्हा उदाहरण दिलं जातं तर चौकोनाच्या जागी कोणता अंक असेल, तर हे काढण्यासाठी आपल्याला पटकन जर काढायचं असेल तर हा नियम महत्वाचा आहे. कारण 0, 1, 5, 6 या अंकाने त्याच अंकांना गुणल्यास एकक स्थानी तोच अंक येतो. म्हणजेच चौकोन चौकोन समान आहे, म्हणजे ह्या चौकोन चौकोन समान अंकाला आपल्याला गुणायचं आहे. म्हणजे एकक स्थानी 5 अंक आला आणि 5 अंक आला म्हणजेच या ठिकाणी कोणता अंक असेल 5, म्हणजे उत्तर काय असेल 5. तर या ठिकाणी हा नियम लागू पडतो. असे काही नियम आपल्या नियमाचे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपला विचारले जातात. नियम काय लक्षात ठेवायचा, 0, 1, 5, 6 हे एकक स्थानीच असले पाहिजे. इतर स्थानी असेल तर उत्तर वेगळं येईल. 0, 1, 5, 6 यापैकी अंक जर एकक स्थानी असल्यावर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी अंक गुण्य आणि गुणकामध्ये एकक स्थानी असल्यास उत्तरामध्ये सुद्धा तोच अंक येत असतो. म्हणजे आता या ठिकाणी जर उदाहरण बघितलं तर चौकोन चौकोन समान अंक होता, उत्तरात एकक स्थानी 5 आला म्हणून तिथे काय असणार आहे 5 असणार आहे. गुण्य आणि गुणकामध्ये पुढचा नियम 14, गुण्य आणि गुणकामध्ये एकाची दुप्पट केली तर गुणाकार दुप्पट होतो. आता उदाहरण आपण साधं सोपं घेऊया म्हणजे आपल्याला नियम पटकन लक्षात येईल. बघा 4 गुणिले 5 बरोबर किती, 4 पंचे 20, 4 पंचे 20. गुण्य आणि गुणकामध्ये आपला नियम काय सांगतोय, गुण्य आणि गुणकामध्ये एकाची दुप्पट केली. आता ह्या गुण्य किंवा गुण या दोघांपैकी एकाची आपण दुप्पट करू. समजा आता मी 4ची दुप्पट केली, 4 दुनी किती 8 आणि आता गुणाकार करू. 8 गुणिले 5, गुण्याची फक्त दुप्पट केली, गुणक बदलला का नाही. 8 पंचे 40, पहिला गुणाकार किती आलता 20, आता किती आला 40, म्हणजे ही 20ची काय झाली दुप्पट. म्हणजे नियम लक्षात आला का, गुण्य आणि गुणक या दोघांमध्ये एकाची दुप्पट करून गुणाकार केला तर दोघांच्या गुणाकारामध्ये पहिल्या गुणाकारापेक्षा दुसरा गुणाकार हा जेवढी पट आपण करू तेवढा पट वाढतो. आता दुप्पट करा, तिप्पट करा, चौपट करा, कोणताही एक आपण तिप्पट करा, चौपट करा, पाचपट करा, कोणतीही पट करा, जेवढी पट आपण करू तेवढा गुणाकार पुढे तेवढी पट वाढेल. आता बघा 3 गुणिले 6 बरोबर 18. मी या ठिकाणी या 3ची काय करतो चौपट करतो, 3 चौक 12 आणि आता गुणाकार करतो 12 गुणिले 6 72. आता या दोघांच्या मध्ये जर ताळमेळ पाहिला तर 18चा पाडा आपल्याला येतो 18 सख 18 संग नाही, हा बरोबर. या ठिकाणी आपण किती पट केली 4 पट, म्हणजेच गुणाकार सुद्धा 4 पट वाढला. 18 चौक 72, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72. म्हणजे जेवढी पट आपण एकामध्ये वाढ करू तेवढे पट गुणाकार वाढेल. समजा आपण त्याच्यामध्ये निमपट केली, म्हणजे बघा 4 गुणिले 8 बरोबर 32, 4 गुणिले 8 बरोबर 32. गुण्य आणि गुणकामध्ये जर आपण निमपट केली, समजा मी हा गुणक आहे याची निमपट केली, 8ची निमपट म्हणजे 4, 8ची निमपट किती 4 आणि परत गुणाकार केला 4 गुणिले 4 निमपट करून गुणाकार केला 4 चौक 16. आता ही सुद्धा 32च्या निमपटच झाली ना, म्हणजेच गुणाकार निमपट झाला. पहिला 32 आला होता, आता तो निम्मा झाला, 16 दुनी 32. तशाच प्रकारे नियम 15 असाच आहे, फक्त या ठिकाणी काय आपण मागच्या नियमामध्ये काय पाहिलं, दोघांपैकी एकाची दुप्पट किंवा निमपट केल्यास गुणाकार तेवढा पट वाढतो. पण आता या ठिकाणी दुसरा नियम आहे, गुण्य आणि गुणक या दोघांचीही दुप्पट केली तर गुणाकार चौपट वाढतो. म्हणजे जेवढी पट करतो त्याची दुप्पट वाढतो. म्हणजे बघा 4 गुणिले 5 बरोबर 20. आता या दोघांची दुप्पट केली, 4 दुनी 8, 5 दुनी 10, 8 10 80. बघा 20 चौक 80, 4 पट वाढली. दुप्पट केल्यावर किती वाढली 4 पट. आता यात काय करूया तिप्पट करूया. 4 गुणिले 5 बरोबर 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. आता यांचा गुणाकार केला 15 दुनी 30, 3 15 1 15, 15 16 17 18. आता किती पट वाढली बघा
3 दुनी 6 पट वाढली की नाही बघा. 20 सक 180. म्हणजे इकडे तिप्पट वाढली, इकडे ज्यावेळी गुणण्यामध्ये तिप्पट, गुणण्यामध्ये आणि गुणकामध्ये जेवढी पट वाढवली, समजा आपण उलट केलं, समजा गुणकामध्ये 4 गुणिले 2 आणि गुणण्यामध्ये 5 गुणिले 3 केलं, तर 3 दुनी 6 पट. म्हणजे आता 4 गुणिले 2 8 आणि 5 गुणिले 3 15. 15 गुणिले 8 15 8 120. 15 8 120. आता या ठिकाणी गुणाकारात बघा, पहिला गुणाकार किती होता? पहिला गुणाकार 4 गुणिले 5 किती होता? 20. आता किती आला? 120. म्हणजे इथे दुप्पट वाढली, इथे तिप्पट वाढली, म्हणजे बेत्रिक 6 पट वाढली. इथे मात्र किती? आता आपण काय म्हटलं? 3 त्रिक 9 पट इथे झाली. सॉरी, इथे 9 पट होणार. म्हणजे जेवढे पट करू तेवढ्या पटीचा गुणाकाराच्या पटीमध्ये गुणाकाराचं उत्तर वाढणार. लक्षात आलं का? बघा, अजून एक उदाहरण आपण बघूया. समजा 3 गुणिले 8 8 त्रिक 24. मी आता पहिल्या गुणण्याची 3ची 4 पट केली, किती आली? 4 त्रिक 12. आणि याची 8ची तिप्पट केली, 8 त्रिक 24. तर या ठिकाणी पट किती केल्या? 12. म्हणजे 4 आणि 3 हे 2 पटी वाढवले ना, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12. म्हणजे गुणाकाराचं उत्तर 12 पट येते की नाही बघा. 12 गुणिले 24 केला, 12 गुणिले 24, 12चा पाडा येतो, 12 चौक 48, चली 4, 12 दुनी 24, 24 आणि 4 28. आता ही 24 आणि 288 मध्ये 12च पट आली, म्हणजे 12 गुणिले 24 केले तेवढीच पट आली. म्हणजे जेवढ्या गुणाकाराच्या उत्तरामध्ये सुद्धा तेवढीच पट या ठिकाणी गुणाकार वाढत असतो. आता नियम 16 बघा. या प्रकारची गणित बऱ्याचदा आपल्याला विचारली जातात. एका संख्येला x ने गुणण्याऐवजी y ने गुणले, एका संख्येला x ने गुणण्याऐवजी y ने गुणले असता गुणाकार वाढतो किंवा कमी होतो? कारण कधी कधी गुण्य मोठा असतो, कधी कधी गुणक मोठा असतो. अशा वेळी जर का x पेक्षा जर y मोठा असेल तर गुणाकार वाढेल, जर x पेक्षा y लहान असेल तर गुणाकार कमी होईल. मग अशा वेळी आपण काय वापरायचं? अशा वेळी ती संख्या कशी काढायची? उदाहरणार्थ एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 7 ने गुणले असता गुणाकार 10 ने वाढला, तर ती संख्या कोणती? बऱ्याचदा मुलं गुणाकार आपण रेग्युलर गुणाकार करतो, त्यामुळे बऱ्याचदा मुलांना हे लक्षात येत नाही. तर हे अशा प्रकारचं जर गणित आलं असेल, आपल्याला गुण्य काढायचंय. गुणक पहिला गुणक दिलाय 5 ने, दुसरा गुणक दिलाय 7, गुण्य काढायचंय. गुणाकार कितीने वाढला ते दिले, गुणाकार दिलेला नाही. अशा वेळी काय करायचं? त्या दोन संख्येमध्ये वाढलेला किंवा कमी झालेला गुणाकार किती तो वरती लिहायचा, आणि त्याला ह्या दोन जी गुणक आपण ज्या गुणकाने गुणायचं होतं पण दुसऱ्या गुणकाने गुणलं, त्या दोन गुणकामध्ये फरक काढायचा. म्हणजे 7 गुणक 7 वजा 5 आणि ह्या दोघांचा भागाकार करायचा. जो वाढलेला किंवा कमी झालेला गुणाकार आहे त्या गुणाकाराला, वाढलेल्या किंवा कमी झालेल्या गुणाकाराला गुणकांच्या फरकाने भागायचं. म्हणजे 10, 7 5 केले 2, बे 5 10. बघा उत्तर 5 5 25, पण गुणलं किती? 7 5 35. दोघांच्यातला फरक 35 वजा 25 10, म्हणजे गुणाकार 10 ने वाढला.
म्हणजे आपलं गुणाकाराचं उत्तर ती संख्या कुठली आली 5. आता आपण एक शेवटचा नियम पाहू. नियम क्रमांक 17. एखादा अंक क्रमाने संख्या मालिकेत वाढवत नेऊन बेरीज केली तर उत्तर काढताना 1, 2, 3, 4 असा जो क्रम आहे, जेवढ्या क्रमापर्यंत बेरीज विचारलं तेवढ्यापर्यंत क्रम घ्यायचा आणि त्या अंकाने गुणावे. उदाहरणार्थ 4, 44, 444, 4444 डॉट 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 अशी संख्या 9 पर्यंत वाढवत नेली. कितीपर्यंत? ही संख्या मालिका 9 पर्यंत वाढवत नेली. म्हणजे 1, 2, 3, 1, 2, 3, 4 असे, आणि त्यांची बेरीज केली तर शतक स्थानी कोणता अंक येईल? शतक स्थानी कोणता अंक येईल? आता या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा मुलं या प्रश्नामध्ये फसून जातात. त्यांना लक्षात येत नाही नेमकं काय करायचं. आता सरळ सरळ गणित दिलेलं आहे. आता काय म्हटलंय आपण, आता आधी आपण थोडक्यात बेरजेच्या रूपामध्ये करूया. 4, 44 एक एक अंक वाढवत नेलाय आणि हे कितीपर्यंत केले? 9 पर्यंत. 4, 4444, 44444, 5 झाले, 6, 7, 8, 9. आता बऱ्याचदा आपल्याला अशा प्रकारे 9 पर्यंत अंक घेऊन हे वाढवत एक एक अंक वाढवत घेऊन बेरीज करावी लागेल. मग 9 पर्यंत बेरीज करत असताना मग 4, 8, 12 अशा प्रकारे 9 पर्यंत बेरीज करावी लागेल. आता हेच गणित आपण शॉर्टकट पद्धतीने कशा प्रकारे सोडवायचं? तर आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक संख्या मालिकेतील गटामध्ये एक एक अंकानं क्रमानं वाढत गेला. म्हणजे पहिला 1 न वाढला, परत 2 वाढले, 3 वाढले, 4 वाढले, 5 वाढले, 6 वाढले, 7 वाढले, 8 वाढले, 9 वाढले. शेवटचा अंक 9 आहेत की नाही बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. प्रत्येक गटात अंक किती आहेत बघा. 1, 2, या गटात 1, या गटात 2, या गटात 3, 4, 5, 6, 7, 8, 9. प्रत्येक गटात अंक वाढत गेले आणि या गटामध्ये आता जो दिलेला अंक किती आहे? 4. या संपूर्ण गटाला 4 ने गुणा आणि मग 4 ने गुणल्यावर आपल्याला शतक स्थानी काढायचे. आपल्याला बेरीज गुणाकाराचं उत्तर काढता येईल, पूर्ण काढता येईल, पण या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचारला तेवढाच काढला तरी पटकन आपलं उत्तर निघेल. 4 9 36, 4 8 32, 33 34 35, 35 अशी 5, 3, 4 7 28, 28 आणि 3 29 30 31, 3, 4 संग 24, 24 25 26 27, 2, 4 5 20 आणि 2 22, 2, 4 चौक 16 17 18, 1, 4 त्रिक 12, 12 ने 1 13, 1, 4 2 8 ने 1 9, 4 1 4. या सगळ्यांचा गुणाकार किती येईल किंवा या सगळ्यांची बेरीज बघा. 4 8 32 32 34 35 अशी 5, 4 28 आणि 4 29 30 31 32, हाँ 4 असते 28, 3 ना, 4 असते 28 29 30 31, 3, 4 24 25 26 27, 2, 4 5 20 20 आणि 2 22, 2, 4 चौक 16 17 18, 1, 4 3 12 ने 1 13, 1, 4 2 8 आणि 1 9, 4 4. बघा उत्तर तेच आलं. उत्तरामध्ये बदल झाला नाही. आपल्याला फक्त शतक स्थानाचा अंक विचारलेला आहे, त्यामुळे उत्तर काढताना फक्त इथंपर्यंत जरी केला तरी हरकत नाही, याच्या पुढे जायची गरज नाही. 4 9 36, 3, 4
4 8 32 33 34 35 7 3 4 7 28 29 31 म्हणजे या ठिकाणी 31 मधला 1 हा शतक स्थानी असणार आहे. अशा ज्यावेळेस अंकामध्ये आणि संख्यामध्ये यातलं एक गणित मला वाटते फेब्रुवारी 2017 पडलेलं आहे. अशी संख्या मालिका दिली असेल तर जिथपर्यंत दिलेले आहे तिथेपर्यंत अंक क्रमाने मांडा आणि जो अंक वाढवत नेलाय त्या अंकाने त्याला गुणा. येणारं उत्तर तुमचं पूर्ण बेरीज येते. अशा प्रकारची गणितं, अशा प्रकारचे नियम गुणाकारामध्ये असतात आणि ही गणितं आपल्याला अशा प्रकारचेच नियमांचा वापर करून स्कॉलरशिपच्या दृष्टीने काही गणितं दिली जातात. सदर नियमांचा अभ्यास करा. सर्व सदर नियम मी माझ्या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही वाटल्यास वहीमध्ये लिहून घ्या आणि गुणाकाराचा अभ्यास करा. धन्यवाद.